रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅसनं भरलेल्या टँकरला अपघात झाल्याची घटना घडलेली आहे। रत्नागिरीच्या हातखंबा भागामध्ये रात्री पुलावरून टँकर खाली कोसळला। या अपघातानंतर गॅसनं भरलेला टँकर लीक झाला आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं। टँकरमधील गॅस ट्रान्सफर प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय। टँकर पुलावरून कोसळला तेव्हाची दृश्य एका बाजूला आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला गॅस ट्रान्सफर प्रक्रिया सुरू करण्यात आली तेव्हाचे दृश्य। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी रात्रीपासून ठप्प आहे। याचं कारण आहे की मुंबई गोवा महामार्गावर जे हातकंबा गाव आहे तेथील शाळेच्या बाजूला एका अवघड वळणावर गॅस हा उलटलेला आहे। रात्री 11 वाजल्यापासून ही वाहतूक आहे या महामार्गावरची ही देखील बंद पडलेली आहे आणि हा गॅस सिलेंडर या ठिकाणी कोसळल्यामुळे आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना देखील सुरक्षा स्थळी या ठिकाणी हलवलं गेलेलं आहे। प्रशासन पूर्णपणे ह्या गॅस सिलेंडर वर काढण्याचा प्रयत्न करत आहे। गॅसचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी बंद ठेवण्यात आलेला आहे, परंतु हे जरी असलं तरी पण 3 क्रेनच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर आता हा जो टँकर आहे हा वर काढण्यात येतोय। प्रशासन देखील पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक जे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे देखील आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, हातकंबा, रत्नागिरी।